पांझरा नदीला भीषण पूर, पिंपळनेरमध्ये आदिवासी वस्तीत शिरले पाणी, जनजीवन विस्कळीत, लाखोंचे नुकसान। रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पिंपळनेर येथील पांझरा नदीने अक्षरशः रौद्र रूप धारण केले आहे। पाणी पातळीत अचानक झालेल्या प्रचंड वाढीमुळे नदीकाठच्या आदिवासी वस्तीत आणि दुकानांमध्ये पुराचे पाणी थेट घुसले। घरांमध्ये कमरे इतके पाणी साचल्याने नागरिकांनी जीव मुठीत धरून पळापळ केली। या अचानक आलेल्या पुरामुळे अनेकांचा संसार डोळ्यांसमोर पाण्याखाली गेला असून अन्नधान्य, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दुकानातील मालाचे लाखोचे मोठे नुकसान झाले आहे। परिस्थिती अत्यंत गंभीर बनल्याचे समजताच पिंपळनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉक्टर योगिताताई चौरे, मुख्याधिकारी दीपक पाटील, उपनगराध्यक्ष योगेश नेरकर, नगरसेवक ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, नगरसेवक गणेश खैरनार आणि डॉक्टर जितेश चौरे यांनी नगर परिषदेचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली। तसेच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय नामदेव सहारे, पीएसआय मोरे आणि संदीप पावरा यांच्यासह पोलीस पथकानेही घटनास्थळी पोहोचून नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना दिल्या। विशेष म्हणजे नगराध्यक्ष डॉक्टर योगिताताई चौरे, नगरसेवक गणेश खैरनार आणि ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे यांनी स्वतः पुराच्या पाण्यात उतरून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मदत कार्य केले। पूरबाधितांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी जिल्हा परिषद शाळेसह इतर सुरक्षित शासकीय कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे। पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना कोणताही धोका न पत्करता तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर। सहसंपादक अनिल बोराडे। 7 ते 8 वाजेपासून पाणी चालू आहे पांझरा नदीले। आमने बिलाटी टेकपाडा बिलाटी आई आमना किराणा दुकान आहे, त्यामा पाणी घुशी झाले, तिथलं नुकसान होई गया। आता आम्ही भरपाई ते तिथलं दाखला भाऊ बहिणी अशा कथा जाते ना आम्ही पूर आई दुकान नाही तर पाणी घुशी झाले, अगो वाढीत राहिना रातपाती चालू आहे 8 वाजेपासून। आता आम्ही कुठे जाऊ? नाही ना, दुसरीकडे सोय नाही जायला। अविनाश रमेश पवार।